हाय गाईज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. तर तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये. तर आजचा दिवस म्हणजे माझ्यासाठी खूपच खास होता. मी वरती लॅबमध्ये बसलो होतो, तेवढ्या तोटे वाजायला चालू झाले. मला वाटलं नक्कीच इंडिया आपला विनर झाला असं. मग मी पळत खाली आलो, बघतो तर काय DJ लावून आणि पोरं डायरेक्ट नाचत होते. मग मी पण दिला ब्लॉग चालून. आता बघा तुम्ही पुढचा संपूर्ण व्हिडिओ. 2 वर्षानंतर आपल्याला डबल असा आनंद भेटलेला आहे. तर आज तारीख आहे काही 8. आज फायनल इंडियाचा मॅच होता. तर इंडिया आपला विनर झालेला आहे भावांनो. तर मी गेलो सेलिब्रेशन करायला खाली. तर तुम्हाला दाखवतो मी सेलिब्रेशनचे व्हिडिओ. तर पुढच्या हा जो व्हिडिओ दिसतो ना गाईज, सगळे सेलिब्रेशन केले. आता तुम्ही तुम्हाला मला तर बोलतं पण नाही गेले, एवढा आनंद व्हायला गेलाय. आम्ही किती ते 4-5 दिवसापासून आम्ही डेली मॅच बघत होतो. तर एक धाकधूक होतं तर मनामध्ये आता कोण जिंकल. तर गाईज फायनली आपला इंडिया जिंकलेला आहे. तर तुम्हाला आपल्या इंडियाच्या टीमला माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. तर भावना तुमचं स्वागत आहे आपल्या पृथ्वी ब्लॉगमध्ये. तर आम्ही गेलो खाली इंडिया जो तो विनर झाला ना, मग त्याच्यामुळे खाली सेलिब्रेशन आणि पूर्ण संभाजीनगरमध्ये तोटे वाजून सेलिब्रेशन करत होते. तर मी तिथं ब्लॉग बनवण्याचा प्रयत्न केला, पण गाईज मी स्वतःचा आवाजावर नाही बनवू शकलो. मी फक्त समोरचं शूट केलेलं आहे. तर आणि तोटे पण पोरं अंगावर टाकत होते, म्हणून म्हणलं ब्लॉग नाही बनवता आला इथं. पण एवढा आनंद होता. तर गाईज तुमच्याकडनं आणि माझ्याकडनं आपण इंडियाला हार्दिक शुभेच्छा देऊ भावांनो, इंडिया टीमला. जय हिंद. तर बघा आता तुम्ही संपूर्ण आपला ब्लॉग इंडिया जिंकला त्याच्याबद्दल. तर काहीच नाईटमध्ये बरं झालं, बाहेर गेलो, पटकन शूट केले. आणि हॉस्टेलच्या टेरिसवरून आम्ही पाहतोय की तोटे अख्खे संभाजीनगरमध्ये एवढा धुरळा होता ना. मग एक 15-20 मिनिटांपूर्वी सगळीकडं टेरिसवरून सगळीकडे तोटे वाजत होते नाही का. मग आम्ही खाली गेलो, मग आम्ही पण शूट घेतला. आम्ही पण तोटे वाजवले. बरं मला तर भीती वाटते तोट्याची, तरी पण वाजवले. म्हणलं आज इंडिया विनर झालाय. तर भावांनो, हा व्लॉग आपला संपूर्ण बघा. सगळ्या छत्रपती संभाजीनगर मधल्या लॅब बंद होत्या डायरेक्ट. सगळ्या लॅब मधले पोरं खाली येऊन त्या व्हिडिओ बघितलं तुम्ही, जे आता मागच्या क्लिप मध्ये ते नाचत होते. सगळे संभाजीनगरचे पोरं मागे येऊन नाचत होते. तू ब्लॉग मध्ये तुम्हाला घेऊन ब्लॉग मध्ये घे ना मग. नमस्कार गाईज, तुम्ही अरे सगळा व्हिडिओ बनवला, आता शेवटला एंडिंग तुम्हाला माहित असेल माझं नाव काय आहे. तर मला अनिकेत चव्हाण. आणि आज आपली जवळपास तिसऱ्यांदा आपण वर्ल्ड कप जिंकलो. कोण जिंकलाय? आपला कॅप्टन होता सूर्यकुमार यादव. आणि सगळ्यात भारी काम केलं म्हणजे जसप्रीत बुमराह. 4 विकेट आणि 4 ओव्हर मध्ये फक्त 15 रन दिले. तर त्याला मनातून सल्यूट भावांनो, कारण तो एकदम खतरनाक खेळलाय. आणि आपली सगळी टीम आहे का एकदम भारी खेळली. आणि आपला हे बघा, नमस्कार बंधूंनो आणि बाहेर एवढं सेलिब्रेशन चालू आहे, हे इकडे झोपलंय. आम्ही आता चालू सेलिब्रेशन करू. डीजेला नाचत होतो आम्ही तर डायरेक्ट त्या व्हिडिओ मध्ये. म्हणजे मी स्वतः नव्हतं नाचत, पण दुसऱ्यांचे व्हिडिओ शूट केले नाचताना. पप्पाचा फोन आला मला. कसं आहे? विषय खोल झाला आहे.
चला. तर जाऊ दे भावांनो, भेटू आपण आता उद्याच्या ब्लॉग मध्ये.